त्या लोकांनी आम्हाला मदत पाठवली, ती लोक अडचणीत असताना आपण मदत दिली पाहिजे, ह्या भावनेनं ह्या भागातल्या लोकांनी बाळासाहेबांनी पुढाकार घेतला. पण सगळ्यांनी ह्यात सहभाग घेऊन त्या ठिकाणी आपल्या बंधूंना भगिनींना मदत करण्याची भूमिका ह्या अक्कलकोट आणि ह्या परिसरातील गावांनी घेतली. तर ह्या गावाला परंपरा आहे आणि काही लोकांनी सांगितलं या गावाला परंपरा आहे साहेब, सगळ्यांना सामावून घ्यायचं, सगळ्यांचे वाद मिटवायचे, म्हणून त्यांनी सांगितलं पालकत्व स्वीकारा. ह्या गावचं ऐकायला लागतं साहेब. आम्ही ऐकलं यशवंतराव चव्हाण साहेबांनी वसंतदादांचा खूप मोठा वाद झाला होता. खूप मोठ्या मोठ्या लोकांनी प्रयत्न केला की हा वाद मिटवावा, पण तो वाद काय मिटला. ह्या गावाने ठरवलं दोघांना एकत्र आणायचं. ह्या गावाने साहेब स्वर्गीय शिवापन्ना नवले साहेबांनी पुढाकार घेतला. या गावची सगळी मंडळी होती, त्यांनी ह्या गावातून एकाच जीपमध्ये बसून गावात मिरवणूक काढली आणि हा वाद मिटवला. त्यामुळे ह्या गावचं ऐकायला लागते. त्यामुळे त्या गावचं ऐकून तुम्ही आम्हाला दोघांना आपल्या पाल्यासारखं सांभाळून घ्यावं. आम्ही तुम्हाला निधी मागतो, त्यामुळे ज्या ठिकाणी गरजेचं आहे, जी प्रामाणिक लोक आहेत त्या लेखाला देण्यासाठीच मागतो. आमचं लक्ष असावं, चुका आहे जेवढी खोटं सांगायला नको. चंद्रकांत दादांचं आज सत्ता असून आज खासदार आहे नाही, पण पूर्वी सुद्धा काही नव्हतो त्यावेळी दादांचं प्रेम सातत्याने आमच्या पाठीशी राहिलेलं आहे. शेवटी आता पार्टी आल्यावर अडचण होते. आता निवडणुका जिल्हा परिषद येणार, आम्ही म्हणतो काहीतरी म्हणून पालकमंत्री म्हणून दादा तुम्ही 4-5 महिने राजीनामा द्यावा, तुम्ही पुण्याची जबाबदारी घ्यावी, जिल्हा परिषद पार पाडतो, पुन्हा या. कारण मागच्या तुम्ही पालकमंत्री होता, इलेक्शन झाले, आम्हाला खूप त्रास झाला, तर तो पुन्हा होऊ नये. पण तुम्ही आमच्या ह्या परिसराकडे चांगलं लक्ष देताय. तुम्ही स्वतः आग्रह विश्वित कर्मांनी केला, तुम्ही स्वतः ह्या ठिकाणी आला, आमच्या गावाला ह्या ठिकाणी मान दिला, याबद्दल तुमचे आभार मानतो. खूप बोलायचं पण वेळ कमी आहे, दादांपुढे जात असल्यामुळे मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो थांबतो. जे जिल्ह्यामध्ये राजकारण होणार नाही त्या अंतर्गतमध्ये होतं आणि म्हणून ह्या ठिकाणी आज सांगायचे. पण तरी सुद्धा माणसं जागृत आहेत, विकासासाठी एक येतात, परंतु आणि विकास या गावाचा घडवून आणतात हे आम्ही सातत्याने या ठिकाणी पाहिलं. दादा विशालराव खासदार आहेत, मी आमदार आहे, आम्ही दोघेही तरुण आहोत, आम्ही लहान मुलासारखे आहोत. तुम्ही पालक आहात, तुम्ही ज्येष्ठ आहात आणि तुम्ही आम्हाला विशालराव म्हणाले आम्हाला सांभाळा. आता हे मीडियावाले वेगळं काहीतरी छापतील, वेगळं थांबू नका. विशालरावला जे म्हणायचं होतं, दादा आमच्या पाठीचे आहेत, ते ज्येष्ठ आहेत, वडीलधारी आहेत, आम्हालाही त्यांचा मनापासून आदर आहे, ते निश्चितपणे सांभाळतील. पण विकास निधी बाबतीत दादा जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळा. वडील आपल्याला विनंती करतो, तुम्ही कधी दुजाभाव केला नाही, हाच तुमचा मनाचा मोठेपणा आहे आणि तुम्ही करणार पण नाही. कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे तुमच्याकडे काही मांडत असतो तर इथं व्यक्तिगत काही कुणाचं नसतं. हे सर्वसामान्य लोकांचे जनतेचे प्रश्न आम्ही मांडत असतो आणि ते सोडवणूक करण्याची भूमिका आज अत्यंत खणखरपणे तुम्ही या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पार पडताय. त्याचा मनापासून आम्हाला या ठिकाणी आदर आहे. या ठिकाणी आज सगळे आमचे जिल्हाधिकारी महोदय आदरणीय संदीप घुगे सर, त्याचबरोबर आणि नरोडे सर, मी काल परवा कुठेतरी ऐकलं की नरोडे सर जिल्ह्याचा दौरा करतायत आणि ज्या गावात जातात दादा त्या गावाने मुक्काम करतात. म्हणजे हे खरंच तुमचं मनापासून मी आभार मानतो, कौतुक करतो की आज या ठिकाणी कुठेतरी जाऊन तिथल्या ग्रामस्थांचे लोकांचे प्रश्न समजून घेण्याचं काम एक आयएस अधिकारी म्हणून तुम्ही करतायत. आपल्या सुविध पत्नी सुद्धा आता आमच्या जिल्ह्यात आल्या, म्हणून पती पत्न्यांचं दोघांचंही मी या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो. त्यामुळे बोटिंगचा तो विचार केला आहे, पण बोटिंगसारख्या अशा अनेक योजना आपण केल्या पाहिजेत. त्याचा विचार आपण सगळ्यांनी मिळून करू असं सगळ्यांना आवाहन करतो. राजकीय भाषणं पण झाली की मी पालक आहे, ते पाल्य आहेत, त्यांनी असं म्हटलं ते लगेच त्यांनी सांभाळलं की ते निधी पुरवत आहे. नाही, ते निधी पुरवत आहे. हे बघा राजकारणामध्ये काहीच सांगता येत. मी इथे सांगलीला पालकमंत्री म्हणून होतो त्याही वेळेला आणि 1900 निवडणूक मला आठवते. 1900 निकाल लागले, 161 जागा युतीला मिळाल्या, 29 अपक्ष बॅगा बांधूनच तयार होते. 161 ने 29 190 झाले. आता सरकारला काय अडचण आहे, पण अचानक उद्धवजींनी स्टँड असा घेतला की आम्हाला मुख्यमंत्री करणार नसाल तर आम्ही काही तुमच्यावर येणार नाही. आणि मग इथे सांगलीमध्ये काही कामं आटपून माझा स्वभाव आहे त्यामुळे ट्रेन रात्रीची सह्याद्री पकडायची तर आताच्या खासदार राज्यसभेच्या मेधा कुलकर्णी त्यांच्या मुलीच्या लग्नात जायचं. त्यामुळे बस ट्रेन आता आली की बस तेवढ्यात मला देवेंद्रजींचा फोन आला, दादा कुठे आहे, म्हटलं सांगलीमध्ये. काय करणार आहेस तर म्हटलं काय तर मेधाताईंच्या मुलीच्या लग्नात तुम्ही पण येणार असं, तर तू आत्ताच्या आत्ता बाहेरून निघ. म्हटलं कुठे पोहोचतो, मुंबईला पोहोच.
आणि मग नंतर दर 2 तासाने ते मला फोन करून देतो, कुठपर्यंत आलाय, काय झालंय काय असं. मला इतकं काहीतरी मुंबईत अर्जन्सी निर्माण झाली की काय, असं करत करत मी पहाटे 4ला पोहोचलो मुंबईमध्ये. सह्याद्री गेली, माझ्या त्यांच्या मुलीचं लग्न गेलं आणि माझ्या बंगल्याच्या बेडला चिठ्ठी होती की 7 वाजता तयार राहा, तुला घ्यायला कोणीतरी येईल. भूज बंगल्यासारखं काय ते चाललं. तो मला 7 वाजता कोणीतरी घ्यायला आलं आणि तो म्हणाला की चला आपल्याला जायचं. कुठे जायचंय बाबा, मी राज्याचं सिनियर मिनिस्टर आहे, कुठे घेऊन चालला मला. गाडी निघाली राजभवनकडे. गाडी राजभवनमध्ये पोहोचली. राजभवनमध्ये का आली गाडी, अजून काही शपथविधी वगैरे ठरला नाही, सकाळचे 8च वाजलेले. आणि मग तो ऐतिहासिक सकाळचा पहाटेचा शपथविधी झाला. इतकं राजकारण इंग्लिशमध्ये त्याला ब्रेड म्हणतो. हा, भराभर बदलणारं प्रवाही राजकारण आहे. त्यामुळे काय माहिती की आता निधीसाठी ते म्हणतायत की आम्ही पाहिजे आहोत. उद्या सकाळी ते असं म्हणतील किंवा हे तुम्ही आता काय करा, तुमचं नावच लावून टाका. गमतीचा भाग सोडा. ही दोन्ही घराणं इतकी मोठी घराणी आहेत. त्या घराण्यांनी एक मोठी त्यांची परंपरा आहे राजकीय कामाची, सामाजिक कामाची. आमच्या पंतप्रधान मोदी, आमचे पंतप्रधान आपले सगळ्यांचे, पण आमचे नेते मोदीजींनी वारंवार म्हटलं की 1 महिन्याची निवड, बाकी 4 वर्ष 11 महिने सगळ्यांनी हातात हात घालून आपल्या परिसराच्या विकासासाठी काम केलं पाहिजे. त्यामुळे जे जे विकासाचे विषय, ते विशेषतः मी जो मुद्दा आता मांडला लॉकडाऊनचा, की पूर्णतया पोट खाली राहायचं, काही ते काही नवीन किती शोध लागले तरी काय वरती सगळा पाऊस आला ना की आता आपण द्राक्षाच्या बागांवर वगैरे आच्छादन करायला हवं, पण ते द्राक्षाच्या बागा पुरतं, अख्ख्या गावाला कसं काय टाकणार. पाऊस पडणार, किती पडणार आपल्या हातात नाही. तो धरण क्षेत्रामध्ये, धरण क्षेत्र त्याला तेच म्हणतात की धरण क्षेत्रामध्ये ती साईट निवडताना तिथे जास्त पाऊस पडेल, ती निवडायचं. धरण क्षेत्र आहे, पडणार, मग त्याचा ओव्हरफ्लो होणार, मग दरवाजे उघडणार.